मित्रांनो आज आपण तलाठी भरतीची पीवायक्यू बघत आहोत. आपला पहिला पीवायक्यू आहे सरळ व्याजाशी रिलेटेड. 10 वर्षात ₹1300 रकमेवर 650 सरळ व्याज येण्यासाठी दरसा दर्शकडा दर किती आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दर मात्र तुम्हाला सांगतो, दर असो, रक्कम असो किंवा काळ असो, सगळ्यांसाठी एकच ट्रिक्स लागते. जर दर असेल तर आपल्याला शोधायचा आहे सरळ व्याज. सरळ व्याज आहे 650. त्याला 2 शून्य अटॅच करून द्यायचे. केले 2 शून्य अटॅच, डिवायडेड बाय. त्याच्यानंतर हे सरळ व्याज निघून गेलं. आता काय उरलं तर 10 वर्ष आणि 1300 म्हणून डिवायडेड बाय 10 गुणिले 1300 करायचं. याचं कॅल्क्युलेशन केलं की तुमचं आन्सर लगेच तयार आहे. आता या ठिकाणी बघा, हे 3 शून्य कटले, इथले 2 शून्य आणि इथला 1 शून्य कटून गेला. आता या ठिकाणी 13 13 1 13 आणि हे 13 पंच 65 म्हणजेच 5% दर असं आन्सर येते. 5% दर. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. चेक करूया, राईटच आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो इंग्लिश रिलेटेड. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? सी हॅज मेड कॉपी फॉर मी. आता मित्रांनो ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळेस आपल्याला शोधायचं असते तो म्हणजेच व्हर्ब. व्हर्बचा हा एवढा भाग आहे. त्याला आपण काय करायचं? कट प्लस करायचं. म्हणजे मी जर समजा याला कट केला आणि असा प्लस केला, कट प्लस केल्यानंतर हा आहे सब्जेक्ट आणि हा आहे ऑब्जेक्ट आणि हे आहे एक्स्ट्रा वर्ड्स. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट अँड सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. तुम्हाला माहितच आहे. हा कॉपी आपण कट केला आणि त्यानं आपण सुरुवात केली. COFFE कॉफी. आणि हा जो सी आहे यानं आपण एंडिंग करून घेऊ बाय हर. झालं एंडिंग बाय हर आणि सुरुवात कॉफी. असं प्रत्येक ठिकाणीच आहे बघा, प्रत्येक ठिकाणी. परंतु याच्यावरून स्पष्ट होणार नाही की कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं. आता बघा, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत या ठिकाणी. जर या ठिकाणी हॅज असेल तर मी तुम्हाला 5 बुटांवर 5 ऑक्झिलरी चे सेट्स सांगतोय. ॲमिझार, वॉज वेअर, हॅव हॅज, हॅड आणि मॉडेल्स म्हणजे शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड अँड डेअर. परंतु याच्यामध्ये ॲमिझार, वॉज वेअर, हॅव हॅज. इथं जर हॅज असेल तर या ठिकाणी हॅव किंवा हॅज येते. मात्र हा जो सब्जेक्ट आहे नवीन हा इट मध्ये कन्वर्ट होतो म्हणून हा इथे हॅजचा हॅजच राहतो. त्याच्यानंतर याच्यासोबत एक कॉमन वर्ड नेहमीच येतो, तो आहे बीन म्हणजे हॅज बीन. हे हॅज बीन लिहिल्यानंतर हा असतो ऑलरेडीच V3 आणि या ठिकाणी V3च डायरेक्ट लिहायचा असतो म्हणून या ठिकाणी मेडचा मेडच राहते. झाला आपल्याला कॉपी हॅज बीन मेड बाय हर. कॉपी हॅज बीन मेड बाय हर असं आहे आणि एक्स्ट्रा वर्ड जो आहे तो या ठिकाणी आपण या ठिकाणी टाकून देऊ फॉर मी. म्हणजे आन्सर येते कॉपी हॅज बीन मेड फॉर मी बाय हर. या ठिकाणी फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, इट्स अ राईट आन्सर.